आपण डिगोल तांड्यावर आहेत. मी इथं आल्यानंतर बोरला पाणी चालू होतं. आता बोरचं पाणी गेलेलं आहे. दिवसभरातून असं किती पाणी येऊन जाऊन जाते? 2-3दा येऊन जाऊन जाते ना पाणी. 2-3दा भरतो. बरं, जवळजवळ मतदान किती तांड्यावर? 500 मतदान असते ना तांड्यावर. 500 मतदान. पाण्याची स्थिती अशीच. हो. बरं, किती बोर आहेत अशा अधिकृत केलेले? अधिकृत एकच बोर केलेला आहे. एकच बोर केलेला. हो. एकच लगाड. आता दिवसभरातून किती पाणी सुटतं? 2-3दा. 2-3दा म्हणजे पाणी कमी झाले का बोर? हा. एकदा बोर चालू केल्यानंतर किती घागरी? आधी पाणी कमीच नव्हतं. आधी पाणी फुल चलत होतं बोरचं. पण ह्या 8 दिवसामध्ये हपकाय लागलेत बोर. आता जमिनीतच पाणी नाही, उन्हाळा चालू झालं त्याच्यामुळे पाणी हपकाय लागले. आता जर एकदा बोर चालू केला तर किती वेळ पाणी येतं? 1-2 तास चालतंय. 2 तास. किती वेळ बोर बंद ठेवता? त्याच्यानंतर 2 तास बंद ठेवतात. 2 तास बंद ठेवून पुन्हा पाणी करताय. म्हणजे सगळ्याला पाणी, जर इथं पाणी नाही मिळालं तर पाणी विकत आणावं लागते का मावशी? कोणी कुठून कुठून आणतात. पुन्हा कुठून आणता पाणी? लांब लांब बोर आहेत, ज्याचे त्याचे बोर आहेत त्याच्यावरून गाडीवरून इथून काय भरतात, तिकडून काय चौकून आणतात थोडं थोडं असं. किती दिवसापासून चालू आहे अशी परेशानी? 1-2 महिने झाले. महिने 2 महिने इकडे हा वेडी भर काय ते कसं आहे पाण्याचं? चांगला आहे साहेब. भरायला न्यायला सारखं चालू करता. उन्हात 10 मिनिटं बंद करता, चालू करता. हे थोडं कमी झालं ते चालू करता. दोन बोर इकडे तिकडे पाणी करतात. हा ते का ते बोर घरी कमी बोरवरच जास्त दिसाला. मग तुम्ही काय करा साहेब? हा पाणी प्यायला लागतंय की. सांडाला भेज नेता, जनावराला भेज पाहता. सगळं तंडालाच पाणी आहे की. एका टायमाला जर चालू करतात 500 घागरी भरतात आणि 5 मिनिटाला कमी झालं तर आणि तेवढं आणतात. जर पाणी झालं तर विकत आणावं नाही, कधी आणता कधी आणता. लाईट नसल्यावर आमचं बोर आहे की तिकून हिकून घेताय भावकीतलं कोणाचं बी. हे बोर जर नव्हतं अगोदर पाण्याची काय सोय होती? ते आपलं सरकारी बोर होतं. सरकारी बोरचं काय झालं? पाणी गेलं. पाणी गेलं. हिरीत होतं पाणी, सरकारी हिरीत, ते बी गेलं. ते कोरडीच पडले. हे सगळी बच्चे कंपनी काय करायला एवढ्या उन्हाचं रे? डोक्याला काय न बांधता? हा, आता सध्याचं जे तापमान आहे ते 40च्या आसपास आहे आणि या 40 तापमानामध्ये सुद्धा लोक पाण्यासाठी दिवसभर बाहेर आहे. डिगोल तांड्याची स्थिती आहे. रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला प्रशासनाने यापूर्वीच आणि रेणापूरमधल्या अनेक गावं असतील, तांडे असतील, त्याच्यावर हीच परिस्थिती आहे की गावातल्या 1-2 बोरला पाणी आहे. सरकारने ती अधिकृत करण्यात केलेली आहेत. बरं, त्यानंतर सुद्धा पाण्याची गरज मोठी आहे. काही खाजगी ठिकाणाहून लोक विकतचं पाणी घेत आहेत आणि आपला पाण्याची गरज भागवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यासाठी त्यांना करावी लागते या उन्हात सुद्धा धावपळ. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, डिगोल तांडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.